आणि आता काय झालं आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा चलनामध्ये होणारी वाढ, त्यामुळे महागाई होणारी वाढ, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी जनतेला आव्हान केलं की कमीत कमी गाड्या वापरा, ऑनलाईन सगळे कार्यक्रम करा, सोने खरेदी करून करा इत्यादी त्यांनी सूचना केल्या. आणि राज्य सरकारने सुद्धा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांना आम्हाला आदेश दिले. त्याप्रमाणे तापा हिमागत त्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील की ज्याच्यामुळं शासनाच्या पैशाची बचत होईल या गोष्टी आपल्यापर्यंत करू देणार. काल शरद पवार साहेबांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या क्षमता मला माहीत आहे अशा पद्धतीचं केलेलं आहे असं बघता. अनेक वर्षे पवार साहेबांच्याकडे आम्ही सगळी मंडळी अजितदादांच्या सगळ्यात आम्ही अनेक वर्ष होतो. म्हणजे त्या विशिष्ट प्रसंगी आम्हाला महायुतीचा त्याला दादाच्या नेतृत्वात पाठिंबा द्यावा लागला. आणि पवारसाहेब हे कार्यकर्त्यांना ओळखणारे, त्यांचं अंगात असलेले कर्तृत्व ओळखणारे व्यक्ती असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे उद्गार काढले. आणि याबरोबरच्या राजकीय अर्थ न देता लोकांच्या कार्यक्षमतेत लोकांच्याबद्दल कौतुक करणे वाटतं याच्याशी इतर कुठलाही संबंध जोडला जातो. दुरावाद होण्यासाठी कमी होतोय आम्ही सगळे पवारसाहेबांना मानत आलो, दादा सुद्धा मानत आलो, आम्ही मानत आलो. आम्ही कधी पवारसाहेबांचा ज्येष्ठत्वाचा आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं राज्यामध्ये देशाचं काम कुठे नाकारू शकतो. पवारसाहेबांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की ज्या काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा होत्या त्या अजितदादा आणि जयंत पाटील हे करत होते, मात्र जी घटना घडल्या अजितदादांच्या मध्ये त्याच्यानंतर हे सगळं स्टॉप झालं असं नाही. हे खरं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी दादाने मलाही सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चंदगडला सुद्धा नंदादेवी बाबुळकरांना त्यांनी फोन केला, राजेश पाटलांनी फोन केला. आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यात एकत्र लढण्याची आणि एका चिन्हावर गेल्या चिन्हावर लढण्याची ज्या ज्या ठिकाणी शक्यता होती त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले होते. परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. आणि नंतरचं सगळं चित्र पालटलं आपण सगळ्यांनी पाहिलं. एकत्र 2 दिवसात पुन्हा ती चर्चा आलेली आहे की तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल 22 आमदारांनी घेऊन वेगळा गट करण्याची शक्यता असते. अजिबात तसं होणार नाही. सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही सगळे 41 आमदार खंबीरपणे आहोत. तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब हे सगळे नेते मंडळी आम्ही सगळे आहोत. त्यामुळे काही नाही. काही घटना घडल्या, चर्चा झाल्या असतील पण तुम्हाला वाटते आम्ही सगळेजण एक आहोत आणि सुनेत्रा पवार वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आहोत. सर खरं तुम्ही 25 वर्षापेक्षा जास्त जुन्या गोष्टी बरंच करून सध्याची जी देशाची परिस्थिती आहे आणि नंतर स्वर असं बाहेर पडतं की पूर्वी इंदिरा गांधीने लोकांकडे सोनं मागितलं होतं, त्यांनी देश मोदींनी आता सोनं घेऊ नका असं आव्हान केलेलं आहे. पण असं संकट देशावर येऊ शकतं का की देशावर येईल अशी शक्यता नाही. या युद्धाच्या परिस्थितीमुळं आपल्याला जास्तीत जास्त इंधन, गॅस आणि आपल्या सुद्धा निर्याती आयाती या सगळ्या तुम्ही बघितलं असा की एखाद्या संकट जरी आलं तर आपण सगळ्यांनी तयार आहे. आपल्याला माहिती नाही देशातलं चंद्रशेखर मुख्यमंत्री पंतप्रधान होते ते देशातलं सोनं आपण लंडनला ठेवलं होतं आणि नंतर आणलं. नंतर एकदा शुक्रवारी का सोमवारी भातच खायचं नाही असं लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं. असे ज्या ज्या वेळेला संकट येते त्यावेळेला देशाचे प्रमाण आव्हान करतात आणि जनता त्याची अंमलबजावणी करतात. कोरोनाच्या काळात आपण बघितलेलं आहे. पण साहेब या आव्हानानंतर निर्यात बंदीच्या संदर्भात काय नक्की येणाऱ्या काळामध्ये काय नक्की कारखाना फटका कसा बसणार? आता कालच हा निर्णय झाला आणि पंतप्रधान हे प्रदेश दौऱ्याला गेलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सगळ्या आम्ही कारखानदार पुन्हा एकदा भेटून आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की आता फार मोठी आर्थिक संकटामध्ये कारखाने सापडलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आणि कारखानदार म्हणून मला वाटतं ही कारखानदारी पुढे चालणं फार अवघड आहे.
जर साखरेला दर वाढली नाही, MSP जर वाढवली नाही, जर आपण इथेनॉल घेतलं नाही, इथेनॉलचे दर वाढवले नाहीत तर पुढच्या वर्षी अनेक कारखाने हे चालू होतील का नाही माझ्या मनामध्ये शंका आहे. त्याचे FRP वाढते, पगार वाढतोय, मेंटेनन्स खर्च वाढतोय, वाहतूक तोडणीची दर वाढत आहेत आणि त्यामुळे गंभीर प्रश्न या निर्माण होणार आहेत. आपल्याला दिल्लीला जाऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब यांना सांगावं लागेल आणि यातून दुसरा मार्ग काढावा लागेल. एकदम कारखानदारी ही अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. साहेब, तुम्ही सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, की अद्यापही स्पष्ट होत नाही. निवडणूक आयोगाला जे पत्र होतं त्यामध्ये फक्त ते आमदार आहेत अशा खासदार आहेत अशा पक्षाचा फक्त उल्लेख आहे ही केंद्राची जे आमचं ऑफिस लेवल आहे त्यामध्ये त्यांचं आहे. आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आता गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळेस काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समित, तशी आता आली गोकुळची निवडणूक समित. नाही, पण सुनावणीला ज्या पद्धतीने उशीर होतोय, वादाचे प्रसंग त्या ठिकाणी घेतात, पोलीस बोलवा अशा पद्धतीची भाषा अधिकाऱ्यांना याबद्दल आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकट कमी झालेलं आहे. आता उष्णता ही कारणं आहेत आणि संकलन कमी होणं ही धोक्याची घटना आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामाने, राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामाने. आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला ते अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की गोकुळाला फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, सनसन आहे आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. त्याला गोकुळ इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत. त्यामुळं तिकडे लक्ष न देता संघ कसा वाढेल यासाठी जिल्ह्याला पुरवठा करावा. अजिबात तिकडे लक्ष कोणी देण्याची आवश्यकता नाही आणि आंदोलकांनी सुद्धा आता जे प्रश्न आहेत ते सोडून इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करून द्यावं. नाही, पण तुम्ही म्हणताय की काही अधिकारी राजकारण करतायत किंवा राजकारणात भाग घेतात असं दिसतं. अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई संदर्भात किंवा आता कारवाईचा संबंध आता मी दिला इशारा, तो जाता जाता दिला इशारा पुढे आहे. साहेब, खरं तर आजपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे. एकीकडे आपण वाहनांचा ताफा कमी केलेला आहे, दुसरीकडे ही दरवाढ पाहताय. नागरिकातून खूप मोठा संताप आहे साहेब. या खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी हे गेले 15 दिवस सांगतायत की आम्ही दर वाढवलेले नाहीत आणि एक दर वाढवून सुद्धा आम्ही दर वाढवले. मला सांगा, आता दर वाढण्याशिवाय पर्याय नाही आणि एकदम जागतिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेलाची, त्याबद्दल हे पर्याय होत आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. साहेब, राज्यामध्ये नीट परीक्षा संदर्भात तुम्ही असं केंद्र दिसत आहे कसं म्हटलं या संपूर्ण प्रकारे की आता या नीट परीक्षेमध्ये धागेदोरे सापडलेले आहेत. CBIने लक्ष केलं आहे. पुन्हा परीक्षा काहीतरी 21 तारखेपासून पुन्हा नीटची होते. आता यावेळेला ती चांगल्या पद्धतीने करण्याबाबत मला वाटते केंद्र सरकार लक्ष देईल. साहेब, कर्जमाफीच्या निकषाबाबत आपण एक भाष्य केलेलं होतं, ते नेमकं काय आहे त्याचं सविस्तर काय असेल? नाही, काल सुद्धा कर्जमाफीची राज्य लेवलची बैठक झाली. आपल्याला माहिती आहे की ती योजना जी मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी भाषणामध्ये विधानसभेमध्ये बजेटच्या वेळेला ती आम्ही कर्जमाफी करणार. आता त्यामध्ये 2022, 23, 24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये जे शेतकरी 2 वर्ष सलग नियमित कर्ज पुरवठा करतील त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि त्याशिवाय 30 जून 2025 अखेर ज्यांची पीक कर्ज थकलं असेल त्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी. म्हणजे हे वर्ष 30 जून 2026 आहे. आता त्या कर्जमाफीमध्ये 30 जून 2026 हे वर्ष नाही. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी
या वर्षीची कर्जमाफी होणार नाही, ती योजनेमध्ये नाही आणि त्यांनी भरून आम्हाला सहकार्य करावं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो वसुलीचं जे रेकॉर्ड आहे 90 ते 99% ते मला वाटतं अबाधित ठेवावं अशी आम्ही विनंती केली आहे. साहेब लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याला येतील, थोडं पुढे मागे होईल, पुढे येतील. साहेब महाडिक आणि पाटील एकत्र येतील का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण दोघांच्याकडनं पण तशा पद्धतीने वक्तव्य सूचक वक्तव्य होत आहेत. त्यांना बोला ना, विचारा. पण त्याला संजय विचारा. पाटील देखील तुमचे चांगले मित्र आहेत, महाडिक देखील अरे चांगलं आहे, आमचे युतीतच आहे, युतीतच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, आली गोकुळची लग्न घटिका समीप. आता सगळेजण कसं काय आली म्हटली की हातात अक्षरा घेऊन थांबत होतो, शेवटच्या अक्षरात टाकायचं ना त्या. तसं युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि मतदार ठेवून आता ते महाडिक पाटील एकत्र आले तर तुम्ही स्वागत कराल काय? तुम्हाला एक सांगतो, त्यांनी काय करावं आणि तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युती सत्ता या ठिकाणी येणार आहे. शिवाजी पाटील शांत होते. मला काय नाही, काय तुम्ही त्यांना मला इशारा दिला होता? मला त्यांचं काही माहिती नाही. परंतु ते 5-7 दिवस ते शांत आहेत. मला वाटतं जरी शांत असले तर ते विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत. ठीक आहे, काही भावना त्यांच्याकडे असतील, मुद्दे असतील, पण तो आता ते काही वक्तव्य करत त्यांनी त्यांचा आभारी आहे. दावा जो दाखल करणार प्रोसेस कुठपर्यंत आली? 8 दिवसाची त्यांना मी मदत दिलेली होती, अजून त्यांना मी 8 दिवसाची मदत वाढवून देणार.